तर ही थेट दृश्य आपण आता बघतोय। शिवसेना उभाठा पक्षाचे नगरसेवक आता कोकण भवनामध्ये जाताना आपल्याला दिसतात। काही वेळापूर्वीच आपण पाहिलेलं होतं की 10 ते 15 मिनिटांपासून नगरसेवकांची ही बस थांबवण्यात आलेली होती। या बसला पहारा देखील देण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर नगरसेवकांना खाली उतरण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला होता। त्याचं कारण असं होतं की कोकण भवनामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक होते आणि त्यामुळेच या नगरसेवकांना थांबवून ठेवण्यात आलेलं होतं। आता आपण बघतोय ही थेट दृश्य शिवसेना उभाठा पक्षाचे मुंबईचे नगरसेवक आहेत ते कोकण भवनामध्ये आता दाखल होत आहेत। एक एक करून ते कोकण भवनामध्ये चाललेले आहेत आणि काही वेळामध्येच ते कोकण भवनामध्ये दाखल होतील। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। कल्याण डोंबिवलीचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हे कोकण भवनामध्ये होते, त्यामुळे ही बस थांबवून ठेवण्यात आलेली होती। आता आपण बघतोय एक एक करून जे विजयी नगरसेवक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ते आता कोकण भवनामध्ये दाखल होत आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। थोड्याच वेळामध्ये कोकण भवनामध्ये ते दाखल होतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे नगरसेवक आहेत जे कोकण भवनामध्ये आता दाखल होत आहेत। ती बस गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून थांबवून ठेवण्यात आलेली होती। त्याचबरोबर बसच्या खाली उतरण्यास देखील मज्जाव या नगरसेवकांना करण्यात आलेला होता। बसच्या बाहेर देखील पहारा देण्यात येत होता, जेणेकरून कुठलाही संपर्क दुसऱ्या पक्षाशी किंवा मित्र पक्षाशी त्यांचा होऊ नये। पण आता आपण बघतोय एक एक करून हे नगरसेवक आता कोकण भवनामध्ये दाखल होत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे सगळे नगरसेवक आहेत। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण अनिल परबांना देखील बघतोय। अनिल परब देखील तिकडे दाखल झालेले आहेत। त्यासोबत हे सगळे नगरसेवक एक एक करून कोकण भवनामध्ये दाखल होत आहेत। वरती कल्याण डोंबिवलीचे आणि उल्हासनगरचे नगरसेवक त्यामुळे म्हणून या ठिकाणी यांना गाडीमध्ये बसून ठेवलेलं वरती गडबड गोंधळ नको। एकदम करत कोकण भवनामध्ये दाखल होत आहेत। गेल्या बऱ्याच वेळापासून ती बस थांबवून ठेवण्यात आलेली होती, कारण कोकण भवनामध्ये शिंदेंचे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तिथे होते। आता आपण बघतोय की शिवसेना उभाठा पक्षाचे नगरसेवक दाखल झालेले आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, आपण बघतोय की ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत ते आता कोकण भवनामध्ये दाखल झालेत। सुमित, माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो हॅलो। तर ही थेट दृश्य आपण कोकण भवनाची बघतोय। ही जी बस तुम्ही दृश्यांमध्ये बघताय ही बस 10 ते 15 मिनिटांपासून थांबवून ठेवण्यात आलेली होती आणि नगरसेवकांना या बसमधून खाली उतरण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला होता। जर ताई त्या आल्या नाही तर काय भूमिका राहणार आहे? पक्ष ठरवेल ना, कारण शेवटी पक्षाशी निवडून आल्यानंतर जर होत असेल तर तिथली जनता, तिथला सैनिक, तिथला माणूस सैनिक हे सगळं ठरवलं। एक नगरसेवक अद्याप आलेला नाही। येईल आम्हाला संपर्कात कल्याण डोंबिवलीमध्ये आहे। चित्र पाहायला मिळालं। एक ग्रुप गेला पुढे, एक ग्रुप पुढे आता उद्धव एकनाथ शिवसेना त्या ठिकाणी मनसेने पाठिंबा दिलेला आहे। जे बघा, आम्हाला काहीच कल्पना नाही, तुमच्या माध्यमातून कळतंय, पण जे काही आम्ही मुंबईसाठी केलेलं आहे आणि पुढे करणार आहोत ते आम्ही मुंबईची नागरिकांसाठी बांधील आहोत। मैडम आपके साथ कितने लोग यहाँ पर आए हैं और क्या? हमारे सब नगरसेवक आए हैं। एक नहीं आया ऐसा कोई चर्चा? ऐसा आपको पता है, मुझे नहीं, मस्के म्हणून होतं त्या मला माहिती नाही। आलेल्या। तर शिवसेना उभाठा पक्षाच्या गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर या माध्यमांशी संपर्क साधत होत्या। शिवसेना उभाठा पक्षाचे नगरसेवक हे कोकण भवनाच्या तिथे दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर
एक नगरसेवक डॉक्टर सरिता म्हस्के या नॉट रिचेबल असल्याची एक बातमी आलेली होती, पण त्याचबरोबर यावर अनिल परबांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत. पण कोकण भवनामध्ये या डॉक्टर सरिता म्हस्के आलेल्या आहेत काय हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण काही वेळापूर्वीच त्या नॉट रिचेबल असल्याची एक बातमी समोर येत होती आणि त्याचबरोबर त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं देखील समोर आलेलं होतं, बोललं जात होतं. त्यामुळे आता डॉक्टर सरिता म्हस्के कोकण भवनामध्ये आलेले आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनात दाखल झालेत. आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. क्या निर्णय हुआ है कुछ बताना चाहेंगे? कुछ नहीं, अभी खाली गठ नेता का ये हुआ है, सब लोग रजिस्ट्रेशन कर रहे हैं, उसके बाद देखिए. सर मैडम महापौर को लेकर क्या निर्णय कुछ हुआ है, इस बारे में बात हुई है? देखो आपके सामने सब रिजल्ट है, आने वाले दिन आपको सब पता चलेगा. जिस तरह से खबरें हैं कि एक जो आपके नगर सेविका है वो पूरी तरह से बगावत कर चुके हैं शिंदे सेना को. हमें पता नहीं है, लेकिन हमारे वरिष्ठ कह रहे हैं कि वो संपर्क में है. मैडम कल्याण डोंबिवली में सध्या सगळं आपण बघतोय नगरसेवक आलेले आहेत आणि एक गट पुढे गेलेला आहे, दुसरा गट मागे आहे. कारण दोन वेगवेगळ्या वाहनांमधून किंवा दोन बसमधून हे सगळे नगरसेवक इथवर आलेले होते. महिलांची पूर्ण बस आहे, या सगळ्या बसमध्ये पूर्ण महिला नगरसेविका होत्या, तर दुसऱ्या एक गटामध्ये दुसऱ्या वाहनामध्ये इतर पुरुष नगरसेवक होते. सगळे 64 नगरसेवक आहेत. नगरसेवक मात्र आलेले नाही आहेत, कारण डॉक्टर म्हस्के या नॉट रिटर्न असल्याचं कळतं. त्यांच्या संपर्कामध्ये केवळ एकच नेता आहे, त्यांचे संपर्क झालेले नाही आहे. त्यामुळे